त्याला ऊन लागतंय आणि तिखट लागतंय. अशी शिंका येत होत्या. इकडे ही मिरची होता कसली भाजी आहे लाल जरद. काल आई स्पेशल मिरची आणायला गेले, तुम्ही तर बघितलं सामान आपण आणलेलं. बाजार दावला, आईचं औषध बाजार दावला, पण ही नाही दावलं. मग आता आज म्हणजे नीट करायचे. सकाळपासून उन्हात टाकलं होतं, आता 1 वाजली आहे. 12 वाजल्यापासून नीट करतोय. 2 वाजले असेल आता, है ना, 1:30-2 वाजले असेल, कारण की ही नीट केलंय. आणि मग शेवट आता ही लगेच उरकत्यात मिरच्या, ही उशीर खाते, ती छोट्या असतात ना, तर चव छान येते म्हणून मग ह्या मिरच्या टाकतात. बेगडी मिरची म्हणते छान अशी. ही साधी आपली मिरची माशी वय. तर चाललंय नीट करायचं, कारण की मसाला पण झाला पाहिजे आपला मसाला. आता उरूस आलाय, मसाला संपलाय आपला, होय. उरसाला लागल आणि जो आपण बनवला होता तो संपला मागटल्या 2-3 महिन्यात, 2 महिन्यापूर्वी. आता हा नवीन दुसरा आताचा. तर ही देठ तोडायला चालले. ही उलट ही मिरची उराकती म्हणतात, पण मला ही उरका नाही, ही उराकती पटा पटा पटा. त्याचे देठ पातळ असतात ना, आणि हे जर मी बरं येते. नको खाऊ बाळा, तिकडे लांब शुभ्राला तिकडे बसवले, कारण की ठसका येते म्हणून. तर एवढ्या नीट करायच्या. ही सगळ्या पिशव्या तिकडे नेऊन पाण्यातनं काढून टाकावं लागते. होय, ही एक, ती एक आणि ती एक, 3 पिशव्या होत्या. 3 पिशव्या लगेच पाण्यातनं काढून टाकते. ह्या मिरच्या बांधून ठेवायच्या. परत आपल्याला खोबरं वाटायचं, कांदा चिरून थोडासा उन्हात वाळवायचा, मग ती भाजायचा. काळा मसाला असतो मस्त, कांदा बिंदा घालून. धने नीट करायचं, लय काम आहे एक एक. पण आज सगळं काय आज होणार नाही, म्हणून म्हणलं आज मिरची नीट करून ठेवा. नंतर ना आपली जी पॅकिंग आहे ती पॅकिंग करावी. आणि पॅकिंग टाकून तुम्हाला पॅकिंग करताना पण व्हिडिओ कुरड्याचा ह्याचा दाखवते. पॅकिंग करून मग जायचं MIDC कुरिअर टाकायला. जी काय कुरिअर आहे ते टाकून मग ह्या मसाल्याच्या उद्यापासून मसाल्याच्या मागं लागायचं. 2 दिवसात मसाला तयार करून रेडी. तर बघा कशा वाटते ते मिरच्या. आईचा पाय दुखतोय, गाडीवर उतराय ना चढाय ना, त्याची लावलं होतं काल बळबळ. दवाखान्यात पण गेल्या. आणि मिरच्यातलं आम्हाला काही कळत नाही, आप्पाला ह्यांना आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही जात नाही. ते आईला माहिती, म्हणून आईलाच लावलं होतं. तिथं बस आईने बारामतीतनं मंडईतनं जाऊन आणलं शोधून. हुडकायच्या, बघायच्या, ताज्या बघायच्या, शिळ्या आहेत का. शिळ्या म्हणजे शिळण ताजं नसतं, ह्या जुनं नवीन, ह्या नवीन आलेल्या मिरच्या, तर जुन्या लगेच ओळखू येतात अशा. म्हणून मग ती बघून व्यवस्थित घेऊन आल्या सगळं. परत 1 नंबर क्वालिटीचं धनं, खोबरं, सौदा जी काय असतं ते पण सगळं घेऊन आल्या. त्याचं तुम्हाला आता मसाला करताना तर आपण रेसिपी दाखवतोच कसं बनवतो. या सगळ्यांना आम्ही केलेला मसाला लय आवडतो. सगळेजण म्हणतात अस्मिताई मसाला कसा बनवतो दाखवत जा, तर पहिली गोष्ट मिरच्या नीट करायची चालली. आणि उन्हाळा खूप वाढलाय इकडे गावाला, तर एवढं ऊन लागतंय, लय म्हणजे लय ऊन लागतंय. काम ही आवडली सगळी नादी लागली. शुभ्रा बाय बाय सगळ्यांना, बाय 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 बाय. आपल्या 2-3 म्हणजे हे जवळजवळ 7-8 किलोची ऑर्डर आहे. पॅकिंग करून झाली आहे. आणि कुरड्या आपण तुम्हाला दाखवल्या नाही तर व्हिडिओत का बनवून ठेवल्यात. इथे एक 10-12 किलोच्या आसपास अजून बनवायचं चाललंय. इकडं आहे तर डब्यात काय बसा ना. तर आज पॅकिंग केली है शुभ्रा. ठू त्याच्यात. तर म्हणलं तुम्हाला दाखवा. आता भरूनच ठेवायचं चाललंय, सगळं आवरून जायचंय म्हणून अगोदर तुम्हाला कुरड्या दाखवल्या कशा आहेत काय साईज. परत तळल्यावर पण तुम्हाला त्या दिवशी दाखवली आहे, ज्यांना कोणाला घ्यायच्यात. कारण की कुरडईला खूप आटास असतो, त्याच्यामुळे शक्यतो विकत घेतलेली चांगली. अशी मस्तपैकी